श्री स्वामी समर्थ। 5 गुरुवार या 5 गोष्टींचे दान करा आणि स्वामी कृपेने आयुष्यातील अडथळे दूर सारा। नमस्कार, स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी कृपा मिळवण्याचा 5 उपाय। मित्रांनो, गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे। हा रंग प्रसन्नता देणारा तर आहेच, शिवाय ऊर्जा देणाराही आहे। ती ऊर्जा आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकते। अध्यात्मात अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूंचे दान करून आयुष्यातील अडथळ्यावर मात करता येणार आहे। कसे ते पाहू। गुरुवारी आपण दत्त दर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरूंच्या मठात जातो, मात्र त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे। आपल्या सवडीने देवदर्शन न घेता गुरुवारी सकाळी 11च्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे। पुढे दिल्याप्रमाणे 5 गुरुवार 5 गोष्टींचे दान कसे करायचे आहे ते पाहूया। पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे। यासाठी आपण एखाद्या गुरुजींना, पुरोहितांना किंवा गावातल्या मंदिरातील गुरुवांना पितांबर दान करू शकतो। तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी देखील दान करू शकतो। ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाउज पीस त्यांच्या पत्नीला दान करावे। दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत। एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादाचा पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो, तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा। त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल। तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना व्हावीत। त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करावा। मात्र वाळलेले फूल श्रद्धेने व्हावे। श्रद्धेने वाळलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा। चौथ्या गुरुवारी गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद म्हणून तो मंदिरात असलेल्या भाविकांना वाटावा। त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे। आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि देवाच्या सान्निध्यात पोहोचतो। 5व्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील मंदिरात असलेल्या भाविकांना एक घास प्रसादरूपी वाटावी अथवा एखाद्या गरजवंताला दान करावे। एखादे कार्य पूर्णत्वास गेले असता पूर्णावरणाचा नैवेद्य आपण दाखवतो। आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा। सलग 5 गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते। तसे झाले नाही तरी स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ पाळावी। मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।